अहो ते आमचं ठरलं होतं ना. काय ठरलं होतं? काय ठरलं होतं ग? हा म्हणजे नाही नाही, मी नाही काही सांगितलं. अगं मी आले असते ना तुझ्या बरोबर. हो ते नाही आता परत जावं लागेल मला. नाही तर काय सांगून जात येत नाही काय? शिस्तच नाही हल्लीच्या मुलांना. नीलू, तू हिला मस्तपैकी चहा करून आणून दे. हो हो. हा. अरे आज थर्मास मध्ये करून भरूनच ठेवलंय मी. आणते एक अरे दोन वा. मिनिटात आहे. बाबा हे बघा काय सुंदर साडी मिळाली मला. होय ना? छान कलर आहे ना. अरे वा. भैरवी घे चहा घे. ये ग. हो ये चहा घे. नीली माझी प्लीज पाणी दे ना. मला पण पाणी आणि मला धणे दे जरा. अरे काय चाललंय काय तुमचं? काय झालंय काय सगळं? आम्ही ऍक्च्युली किल्ला बनवतोय. आजोबा तुम्ही उद्या सकाळी या किल्ला बघायला. एकदम मस्त झालाय. बरं बरं पाणी घ्या पाणी. थँक्यू. सो आम्हाला त्यावर धणे टाकायचे 2-3 दिवसात उगवतील. ऍक्च्युली पाऊस पडत होता ना तर आम्हाला वाटलं आम्ही करूच नाही शकणार बट फायनली आम्ही किल्ला केला. अरे वा. मग ते किल्ल्यावरची चित्र आणलीत का? काय आणली ना? वाटलं तुम्हाला? हरकत नाही, मी आणून देतो ती चित्र. नका आणू आजोबा. म्हणजे काय ना किल्ल्यावर ते चित्र लावायला जागाच नाही. कुठे ती चित्र टांगत बसणार? कशी टांगणार? अरे वेड्या ती चित्र नसतात. मावळ्यांच्या ज्या मूर्त्या असतात ना त्यांना चित्र म्हणतात. कळलं? तू कशाला रे डोकं वापरतो? उगाच डोकं तर नाहीये तुला. चल धणे बिणे घे जा पटकन. चल आपल्याला जायचंय. तुम्ही जा, मी धणे घेऊन येते. बाईक ना आत्याजी मला धणे कोथिंबीर सगळं बरं, काय चिखलाने बरबटलायचं? पुढच्या वेळेला पाय धुवून यायचं खरं. ए, साडी गुलमोहर किल्ल्यावर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. छान किल्ला आहे, फारच छान किल्ला. खूप सुंदर. ईशा, नीरा, हा किल्ला तुम्ही बनवलात? नाही आजोबा, हा किल्ला आम्ही सगळ्यांनी मिळून केला. हो हो हो, वा वा, फारच छान बनवलाय. एक मिनिट. ह्या आपल्या गुलमोहर किल्ल्यावर स्वराज्याचा झेंडा कुठे लावलाय तुम्ही? हा, काळजी करू नका, मी झेंडा आणलेला आहे. आणि मुलांनो किल्ल्याच्या शेजारी पणती सुद्धा लावायची बरं का मुलांनो. आपलं स्वराज्य अखंड तेवत राहो यासाठी लावायची असते ती पणती. अगदी बरोबर बरोबर. पण आत्याजी आपण दिवाळीत किल्लाच का करायचा असतो? छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण म्हणून. आपण नाही का वसुबारसेला गाय गोऱ्याची पूजा केली. वसुबारसेला आपण आई मुलाच्या नात्याची आठवण करतो आणि गाय वासराची पूजा करून निसर्ग जपायचं वचन देतो. आणि त्यानंतर येते धनत्रयोदशी. धनत्रयोदशी हा दिवस असतो धन्वंतरीची आठवण काढण्याचा आणि त्यांना वंदन करण्याचा. धन्वंतरी म्हणजे डॉक्टर, हो ना? बरोबर, देवांचे डॉक्टर. आणि म्हणूनच आपण त्यांची पूजा केली पाहिजे. पण धन म्हणजे पैसे ना. पण बाळांनो, चांगलं आरोग्य हे सगळ्यात मोठं धन असतं. वा तोरणे, आयुष्यात पहिल्यांदाच तुम्ही बरोबर बोललात.
आणि मग नरक चतुर्दशीला आपण श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, त्याच्या पराक्रमाची आठवण काढली आणि म्हणालो नरकासुराच्या डोक्यावर आणि मग त्यानंतर लक्ष्मीपूजन. पण लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त पैसा नाही बरं का मुलांनो, तर आयु, आरोग्य, धन, धान्य, पशु सगळंच आलं त्यात. पूर्वीच्या काळी लोकांकडे जनावरं असायची, कारण ते शेती करत होते. आजही शेतकऱ्यांकडे जनावरं असतात. आपण आपल्या दृष्टीने म्हणूया वाहनाची समृद्धी. म्हणजे थोडक्यात काय, सगळ्या अर्थानं चांगलं जीवन आपल्याला जगता यावं म्हणून आपण पूजा आणि प्रार्थना करतो. आणि मग मुलांनो, त्यानंतर येतो दिवाळी पाडवा, अर्थात बलिप्रतिपदा. हा म्हणजे भगवान विष्णूनी वामन अवतार घेऊन बळीराजाला पाताळात पाठवला आणि त्याचं औदार्य पाहून त्याला वर्षातून एकदा पृथ्वीवर येण्याची परवानगी दिली आणि त्या दिवशी पृथ्वीवर त्याचं पूजन होईल असा आशीर्वाद दिला. तो दिवस पण म्हणजे पुन्हा भगवान विष्णूचा पराक्रम. आणि मग भाऊबीज आणि मग बहीण तीज, आजोबा ती पण असते ना? हो, ती उत्तरेकडे जास्त साजरी करतात. पण म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मुलांनो, या 4-5 दिवसात आपण निसर्गाची, नात्यांची, पराक्रमाची, साहसाची, धैर्याची, शौर्याची सगळ्याची आठवण काढली. या सगळ्याला आपण धन्यवाद दिले आणि आपल्याला उत्तम आयुष्य मिळावं, चांगलं जीवन जगता यावं म्हणून पूजा केली, प्रार्थना केली, नाही का? खरंय. आणि मग हे सगळं असलेलं आपलं आणखीन एक दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 1666 साली जेव्हा महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटले आणि मग राजगडावर परतले, तेव्हा संपूर्ण राजगडावर दिव्यांची आरास केली होती. त्याची आठवण म्हणून आपण दिवाळीत किल्ला करतो. म्हणून बाळांनो, आपले महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचं शौर्य आपण कधीही विसरायचं नाही. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचा हर हर. वा, वा. बरं दादा, हा. आम्ही देवळात जायची तयारी करू. हा. हं? चल बरं. हो. आजोबा हा, आम्हाला फटाके आहेत, फटाके. फटाके देतो. अरे येतो ना. पटापट दर्शन घेऊन. आता मंदिरात गर्दी नसावी म्हणजे दर्शन पटापट होईल आपलं, नाही तर. शुभदी पावली, हे बघ, आज मी तुझ्यासाठी एकदम साधे कपडे घालून आलोय. आता वाटतं ना तुझ्या भावासारखा एकदम साधा माणूस आहे ना? चल ओवाळ मला. अगं, मी तुझा नवरा आहे, जिवंत आहे अजून. आणि आजच्या दिवशी जर तुम्हाला ओवाळलं नाहीस तर पाप लागेल तुला. आणि असं लग्न झालेल्या बाईने इतके दिवस माहेरी राहायचं असतं का? आ? नाही ना? बरं ते जाऊ दे, ते आपण नंतर बघू. चल मला ओवाळ. चल बरं जाऊया. आजच्या दिवशी दादा नाही, आजच्या दिवशी तू मला हाक मारायची. बोल. अहो. हा, बोल ना. अहो. चार चौघांमध्ये तमाशा नकोय. हा, ए, जास्त शहाणपणा करायचा नाही, कळलं? हा, उकाट्याने मला ओवाळायचा तू. हा, बाजूला हो. ए हे बघ्या. ए, आवाज नाही पाहिजे. हे आहे ना माझ्या हातात, हे लागतं बरं का. आज पाडवा आहे, आमच्या दोघांचा सण आहे आज. हा, हा, ठीक आहे, ठीक आहे. परवा भाऊबीज, तुमच्या दोघांचा सण. हा,
तू पण नको बरं ना चल मागे हो. चाल चाल. आजोबा अहो त्याच्याकडे चाकू आहे, तो आता काय कुय तो काही करू शकतो, आपण काय करायचं आता? अरे काय होत नाही, त्याच्याकडे चाकू असू दे ना, आपल्याकडे हे आहे. म्हणजे हे बघ बघ काय 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 एक काम कर, हे ठेवून घे. ओ आणि मी सांगितलं ना की चालेल चालेल आम्ही जातो. चल 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 चल. चल ओवाळ मला दर्गा पेटवते. चल ये लवकर ये. चल हा पेटव. चल ओवाळ मला.